जसं आपण सर्वांना माहीत असेल की इंग्लंडमध्ये, युनायटेड किंगडममध्ये, UK मध्ये कोविड व्हायरसचा एक नवीन स्टेन समोर आला आहे जो अतिशय डेडली आहे आणि धोकेदायक आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने असे आदेश काढले आहेत उद्या रात्रीपासून, म्हणजे उद्या रात्री 2359 आवर्स यानंतर UK वरून कुठलीही फ्लाईट, कोणतेही फ्लाईट भारतामध्ये लँड होणार नाही. म्हणजे उद्या रात्री 2359 आवर्सपासून UK वरून येणारी सर्व फ्लाईट्स बंद होणार आहे. परंतु बरेचसे फ्लाईट्स आहे जो सध्या ट्रान्झिटमध्ये आहे, ऑलरेडी निघालेली आहे, किंवा उद्या काही सकाळी फ्लाईट्स टेक ऑफ होणार आहे लंडन किंवा इतर जो शहर आहे UK मध्ये, आणि जे फ्लाईट्स मुंबईमध्ये लँड होणार आहेत त्या संदर्भात गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने असा निर्णय घेतला आहे की या फ्लाईट्समध्ये येणारा प्रत्येक जो पॅसेंजर आहे त्यांना सक्तीने कंपल्सरी त्यांची हॉटेल क्वारंटाईन, इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन करण्यात येईल. एकही पॅसेंजर डायरेक्ट एअरपोर्टवरून घरी जाणार नाही, कारण आपल्याला हे व्हायरस इम्पोर्ट करायचा नाही चुकूनसुद्धा. म्हणून असा शासन निर्णय घेतला आहे की हे सर्व येणारे जो पॅसेंजर्स आहे यामध्ये 2 फ्लाईट्स आज रात्री येणार आहे लंडनवरून, 2 फ्लाईट उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत येणार आहे, सकाळी 6 आणि सकाळी 11, आणि 1 फ्लाईट उद्या रात्री येणार आहे, म्हणजे 2359ची आधी रात्री 11 वाजता येणार आहे. ते अशा हे जे काही 5 फ्लाईट्स आहेत, या 5 फ्लाईट्समध्ये जवळपास 1000 जे काही यात्री येतील. त्या यात्रेमध्ये जर त्यांना त्यांचे काही लक्षण, सिम्पटम आढळले तर स्ट्रेट अवे डायरेक्ट थेट त्यांना 7 हिल हॉस्पिटलला पाठवण्यात येईल. ते लक्षण असलेले कोणताही जर पॅसेंजर असेल तर एअरपोर्टवरून डायरेक्ट त्यांची रवानगी होणार आहे 7 हिल हॉस्पिटलमध्ये फर्दर इन्व्हेस्टिगेशन आणि चेकअपसाठी. परंतु त्यांना बाकी इतर जो पॅसेंजर्स आहे ज्यांना कुठलंही लक्षण नाही, कुठले सिम्पटम नाही, ते सर्वांना 7 दिवसाकरिता 7 days गव्हर्नमेंट क्वारंटाईन, म्हणजे की इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन हॉटेल्समध्ये पाठवण्यात येईल त्यांना. आणि डे 5 ते डे 7 म्हणजे 5वा आणि 7वा दिवस त्यांची जे काही कंडिशन आहे त्यानुसार त्यांच्या RT-PCR टेस्ट केला जाईल, आणि जर नेगेटिव्ह आले मग त्यांना डिस्चार्ज होईल आणि ते घरी जाऊ शकतात. हे झाला सर्व UK मधून येणारी फ्लाईट्स आज आणि उद्या. याशिवाय परवा सकाळपासून, म्हणजे परवा 23 डिसेंबरपासून, परवा 23 पासून इंग्लंडवरून, UK वरून एकही फ्लाईट येणार नाही. परंतु जे काही रेस्ट ऑफ युरोप आहे, इतर जो देश आहे युरोपचे, इटली, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, पोर्तुगाल इत्यादी, बेल्जियम, हे सर्व रेस्ट ऑफ युरोपचे आणि मिडल ईस्ट कंट्रीजचे सर्व जो पॅसेंजर्स येणार आहे हे सर्वांना सक्तीने 7 days गव्हर्नमेंट क्वारंटाईन, म्हणजे मुंबईचे वेगवेगळे हॉटेल्समध्ये त्यांना जावं लागेल. ते सुद्धा जर त्यांना काही सिम्पटम आढळले तर ते GT हॉस्पिटलला जाणार, कारण आपल्याला 7 हिलचे आणि यांना मिक्सअप करायचं नाही. तो पूर्ण GT हॉस्पिटल आपण डेडिकेट केला आहे या अशा प्रकारचे सिम्पटमॅटिक लोकांसाठी. परवापासून डायरेक्ट एअरपोर्टवरूनच GT हॉस्पिटलला यांच्या फर्दर इन्व्हेस्टिगेशन चेकअप होईल. परंतु त्यांना काही जे सिम्पटम नसतील मग त्यांना जे आपल्या शहरामध्ये वेगळे हॉटेल्स आहेत तिथे त्यांना 7 days क्वारंटाईनसाठी पाठवावं लागेल. जरी हे पुण्याचे लोक असतील, नागपूरचे असतील, नाशिकचे असतील, परंतु त्यांना मुंबई सोडता येणार नाही. आणि त्यांच्यासुद्धा डे 5 ते डे 7 RT-PCR टेस्ट होईल, आणि जर ते नेगेटिव्ह आढळले तर डिस्चार्ज होईल. याशिवाय जे काही एअरपोर्टवर आपले
इमिग्रेशनचे कर्मचारी आहेत, सर्वांना आज रात्रीपासून BMCद्वारे मोफत PPE किट्स दिले जाणार आहेत आणि ते PPE किट्समध्ये बसून वापरून PPE किटचा वापर करून या पॅसेंजर्सला रिसीव्ह करून त्यांच्या पेपरवर्क करणार आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा काही धोका होऊ नये अशा प्रकारचे ॲक्सिडेंटली व्हायरसकडून. याशिवाय जे काही इतर जगाचे जो देश आहे, उदाहरणार्थ साऊथ ईस्ट एशिया किंवा USA, इथून येणारे पॅसेंजर्स आहे त्यांच्या जो सध्याच्या विहित जो पद्धत आहे, आल्यानंतर त्यांचा RT-PCR टेस्ट होतो. जर त्यांच्याकडे नेगेटिव्ह रिपोर्ट त्यांनी सोबत आणली नसेल, नॉट मोर दॅन 72 आवर्स ओल्ड, ते त्यांची सिस्टम चालू राहील. परंतु त्यांना आपण स्टॅम्पिंग करू होम क्वारंटाईनसाठी, कारण असा शक्यता आहे की एखादा UK इन्फेक्टेड व्यक्ती अमेरिकाला गेला, तिथून इथे आला तर असा जो ट्रॅव्हल होऊ शकतो व्हायरस आहे, तर त्या लोकांना आम्ही इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन करणार नाही. सध्याची पद्धतप्रमाणे RT-PCR टेस्ट करू, त्यांनी घरी जाण्याची परवानगी देऊ लगेच, परंतु त्यांची हातावर स्टॅम्प करू की त्यांनी होम क्वारंटाईन करावा, जेणेकरून तिकडे तिकडे फिरणार नाही गावामध्ये ते. सो अशा प्रकारे जे काही हे नवीन एक अतिशय धोक्याच्या नवीन स्टेन लक्षात आलेला आहे व्हायरसच्या, कोविडच्या UK, हे चुकूनसुद्धा याच्या मुंबईमध्ये आपले महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवेश होऊ नये आणि परत जसा फेब्रुवारी मार्चसारखी स्थिती निर्माण होऊ नये अशा तातडीने आज निर्णय घेण्यात आलेले आहे. आणि आताच मी जे काही हॉटेल संघटना आहे त्यांच्याशी माझ्या आता हे निर्णय झाला 4:30 वाजता आणि 4:30 आणि 5:30 दरम्यान 2000 रूमची व्यवस्था झालेली आहे, ज्यामध्ये 410 रूम्स ताज हॉटेलचे वेगवेगळे ताज हॉटेल्स आहे, 300 रूम्स ट्रायडंटमध्ये, 350 रूम हे जे काही मॅरियटचे आहे त्याच्यामध्ये आणि 1000 जो बजेट हॉटेल रूम्स, असे 2000ची आम्ही व्यवस्था केलेली आहे. जरी आम्हाला आज रात्री फक्त 400 रूम लागणार आहे आणि 400 रूम मला उद्या सकाळी लागणार 2 फ्लाईटला आणि 200 रूम मला उद्या संध्याकाळी लागणार, आता 1000. परंतु आम्ही लोकांना चॉईस देऊ बजेट हॉटेलची आणि दुसऱ्या हॉटेलची, म्हणून 2000 रूमची आम्ही व्यवस्था ऑलरेडी झालेली आहे, जेणेकरून आता एकही इंग्लंडवरून, युनायटेड किंगडमवरून येणारा व्यक्ती वंचित होणार नाही फ्रॉम हॉटेल क्वारंटाईन, इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन, आणि हे SOP फॉलो केली जाईल. याशिवाय आपले मुंबईमध्ये 23 तारीखपासून 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6, 23 डिसेंबरपासून 5 जानेवारीपर्यंत 11 PM to 6 AM नाईट कर्फ्यू राहील, जेणेकरून जे काही आता क्रिसमस आहे, न्यू इयर आहे आणि आमच्या जे काही आता अनुभव आहे मागचे 3 शनिवार रविवारच्या, की रात्रीच्या वेळी नाईट क्लब्स, पब्स, रेस्टॉरंट्समध्ये फार गर्दी असते आणि जे काही 50चा आपला मॅक्सिमम मर्यादा आहे त्याची रेग्युलरली व्हायोलेशन होत आहे. तर असे हजारो लाखो लोकांनी न्यू इयर ईव्ह किंवा इतर सणाच्या वेळी हे आपली SOPs ला ब्रेक करू नये आणि त्याच्यामुळे कोविडचा धोका निर्माण होऊ नये, त्यासाठी शासनाने हे निर्णय घेतलेला आहे. फक्त 12-13 दिवस हे आपल्याला नाईट कर्फ्यू रात्री 11 पासून पहाटे 6 वाजेपर्यंत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याचे आदेश बहुतेक निर्णय झाले असतील किंवा येत्या 1 तासात हे ऑर्डर निघणार आहे. धन्यवाद. सर, काय काय बंद असणार आहे ते जरा सांगाल नाईट कर्फ्यूच्या वेळेला? कारण भाज्या म्हणा किंवा दूध म्हणा या सगळ्या गोष्टी सकाळी लवकर पहाटेच्या वेळेला यांची वाहतूक सुरू होते, तर काय काय बंद असणार आहे आणि काय सुरू आहे? नाईट कर्फ्यू आपल्याकडे ऑलरेडी मार्चपासून ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत ऑक्टोबर लागू होता. नाईट कर्फ्यूच्या हे काही लॉकडाऊन नाही. लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूमध्ये फरक आहे. लॉकडाऊनमध्ये कोणाला घराच्या बाहेर पडता येत नाही. नाईट कर्फ्यू म्हणजे की 5पेक्षा जास्त लोकांना गोळा होऊ नये एक ठिकाणी.
एखादा व्यक्ती 4 लोक कारमध्ये जात असतील रात्री जाऊ शकतात, एखादा व्यक्ती ट्रक चालक असेल ते ते काम करू शकतात. फक्त लोकांनी गर्दी करू नये 5पेक्षा जास्त, हेही अर्थ आहे नाईट कर्फ्यूचा. म्हणून की भाजीपालाच्या वाहतूक आहे, दुधाच्या वाहतूक आहे, त्याच्यामध्ये काही याचा परिणाम पडणार नाही. परंतु जे काही हे आपले रेस्टॉरंट, हॉटेल, पब, नाईट क्लबमध्ये हे सैकडो लोक गोळा होतात, त्यांना टार्गेट केला आपण की त्यांनी हे आपण सारखं त्यांना विनंती करतोय 3 आठवड्यापासून की त्यांनी हे टाळावे. परंतु हे परवा आणि कालसुद्धा आम्ही बरेच ठिकाणी भेट दिली आणि अनेक ठिकाणी याचं व्हायोलेशन लक्षात आल्यानंतर असा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर, नाईट कर्फ्यू तर आपण लावला आहे, मात्र इयर एंडच्या पार्ट्या सुद्धा अर्थातच आपोआप याने बंद होणार आहेत किंवा त्याला बंदी असणार आहे. जर अशा पार्ट्या झाल्या तर काय आपण त्याच्यावरती शासन करणार आहोत? किंवा 11च्या पूर्वी पार्ट्या जर झाल्या तर त्याला परवानगी असेल का? नाही, आता काय आहे की रात्री 11 वाजेपर्यंत सर्व ॲक्टिव्हिटीज नॉर्मल चालू राहतील, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. परंतु 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत आपण हे गर्दी टाळण्यासाठी नाइलाजाने आपण निर्णय घेत आहे, कारण हे काही नॉर्मल न्यू इयर नाही. आता यावर्षी आपण आपला एवढा महत्त्वाचा गणपतीचा सण असो किंवा दसरा होता किंवा ईद होती, दहीहंडी होती किंवा आपला दिवाळी होती, प्रत्येक वेळी लोकांनी एवढं संयम पाळलेला आहे आणि आपण नेहमी सांगितलं आहे की हे काही नॉर्मल वर्ष नाही. म्हणून न्यू इयरसाठी सुद्धा हे काही नॉर्मल इयर नाही आणि एक नॉर्मल इयरसाठी हे आपण सेलिब्रेशन करता येत नाही. नाही, ऑलरेडी आपण जो 11:30पर्यंत वेळ आहे, आता आपण 11पर्यंत करू. फक्त 12 दिवसाची गोष्ट आहे. 5 जानेवारीला आपला हे जर आटोक्यात राहिला आणि जे आज सकाळी फक्त 450 केसेस पॉझिटिव्ह आलेले आहे, म्हणजे एक विक्रम आहे खालचा की एवढे कमी केसेस कधी आलेले नाही. आज सकाळी फक्त 453 केसेस आले होते कोविड पॉझिटिव्हचे. इट इज वन ऑफ द लोएस्ट फिगर्स इन द लास्ट 8-9 मंथ्स. आणि आपला असा ट्रेंड राहिला तर 5 तारीखनंतर हे कर्फ्यू वगैरे सब गायब होईल. सर्व 1 तारखेला लोकल सर्वसामान्य सुरू केले जाईल असं म्हटलं जात होतं. आता त्या निर्णयासंदर्भात किंवा त्या संदर्भात माझ्याकडे काही माहिती उपलब्ध नाही, कारण हे निर्णय मी घेऊ शकत नाही. हे पूर्ण MMRचे जो 9 महानगरपालिका असतील किंवा BMC आहे, सर्व एकत्र याचा निर्णय शासनाने घ्यायचा आहे. त्याबद्दल मला काही माहिती नाही. सर, नियमांचं उल्लंघन झालं तर काय कारवाई करणार आपण? आणि कोण करणार? महापालिका करणार का पोलीस करणार? जो कर्फ्यू आहे, कर्फ्यूचे आदेशसुद्धा पोलीस खातं काढतात आणि त्याचे अंमलसुद्धा पोलीस खातं करतात. आम्हीसुद्धा त्यांना सहकार्य करू. सर, एखादा पेशंट नवीन व्हायरसचा आढळला तर त्याच्यावर ट्रीटमेंट कशी होणार? आणि दुसरं म्हणजे मध्ये तुम्ही आकडेवारी सांगितली ती परत एकदा सांगा. नाही, आता हे काही एक नवीन स्टेन आहे व्हायरसच्या. या संदर्भात इव्हन डॉक्टर जे मंडळी आहे त्यांना सुद्धा याची पूर्ण माहिती नाही. आपल्या देशामध्ये आतापर्यंत एकही याचा असा केस नाही. आज त्याची ट्रीटमेंट वगैरे काय त्याच्या मी डॉक्टर मी भाषा करू शकत नाही. परंतु आपण त्यांना सेग्रिगेट करू शकतो आणि अशा जो एखादा चुकून व्हायरस इन्फेक्टेड व्यक्ती आहे त्यांनी आपली मध्ये मिक्स होऊ नये हे त्यांना वेगळं ठेवण्यासाठी आणि मिक्स ना ते होणार नाही यासाठी आपण सगळे धापळ करतो आहे. सर, तुम्ही मगाशी जे 2000 रूम सांगितले त्याचे तुम्ही म्हणालात की तुम्ही पैशानुसार त्याचं वर्गीकरण करण्यात आलं, तर क्वारंटाईनचा खर्च हा महापालिका उचलणार आहे की त्या लोकांना करावा लागेल? सुरुवातीपासून मार्चपासून जेव्हा आपण पॅसेंजर्स क्वारंटाईन केलेले आहे तेव्हापासून पॅसेंजर्सने स्वतः पेमेंट केलेली आहे. हां, ते आता जसा मी उल्लेख केला की एकूण 5 फ्लाईट्स UK वरून येणार आहेत. 2 आज रात्री, 2 उद्या सकाळी 6 आणि 11 वाजता आणि 1 फ्लाईट उद्या रात्री 11 वाजता. अशा 5 फ्लाईट्स येणार आहे. त्याच्यानंतर काल रात्री 2359 नंतर आवर्सनंतर म्हणजे रात्री 12 वाजेनंतर केंद्र सरकारने आदेश काढले आहे की सर्व त्यांनी UKची इन्कमिंग फ्लाईट्स बंद केली आहे. त्याच्यानंतर प्रश्नच नाही UKचा. आता प्रश्न आहे 5 फ्लाईट्सचा म्हणजे 1000 लोकांच्या. त्यासाठी आम्ही 2000 रूमची व्यवस्था ऑलरेडी केलेली आहे, ज्यापैकी मला आज रात्री 400-450 रूम लागणार आहे. जे काही 2 फ्लाईट्स रात्री येणार आहे. 4-450 रूम मला उद्या सकाळी लागणार आहे. सकाळी 6ची फ्लाईट आणि सकाळी 11ची फ्लाईट. आणि परत मला
संध्याकाळी 200-300 रूम लागणार आहे, रात्री एकच फ्लाईट येणार आहे. हे सर्व लोकांना हॉटेलमध्ये पाठवता येईल, 1000च्या सुमारे लोकांना. त्यासाठी आम्ही 2000 रूमची व्यवस्था केलेली आहे. 1000 म्हणजे की 4 स्टार 5 स्टार आणि 1000 बजेट हॉटेल्स, जेणेकरून लोकांना चॉईस देता येईल आपल्याला, कारण लोकांना पेमेंट करायची आहे. सो ते व्यवस्था झालेली आहे. आणि एकदा हे लोड आपला संपला उद्या रात्रीनंतर हे लोड राहणार नाही, कारण मुंबईवरून लंडनवरून किंवा इंग्लंडवरून फ्लाईट्स येणारच नाही. मग बाकी जो युरोप आहे त्यांना आम्ही टार्गेट करू आणि त्यांना आम्ही हॉटेल क्वारंटाईन करू, जो इथे येणारे लोक आहेत. सर हे जे प्रवासी येणार आहेत आपण त्यांनी बुक केलेले आहेत कुठल्या कुठल्या हॉटेलमध्ये मगाशी तुम्ही हां, याच्यामध्ये 410 रूम ताजचे 4-5 हॉटेल जो आहे, ताज प्रेसिडेंट आहे, जिंजर हॉटेल आहे, ताज लँड्स एंड आहे, त्यानंतर ताज महल आहे, त्यानंतर एअरपोर्टला ताज आहे. हे धरून त्यांनी 410 रूम दिले आम्हाला. सर उद्या ज्या फ्लाईट्स येणार 300 रूम आम्हाला दिलेले आहे यांनी ट्रायडंटने, आणि 300-325 रूम मला दिलेले आहे जो मेरिट ग्रुप आहे, जे रेनेसन्स पवई आहे. सो असे 1000 रूम हे आहे. आणि 1000 रूम हे मिस्टर कोहली आहे जो आहार संघटनामध्ये आहे, त्यांना आम्ही सांगितलं की 1000 रूमची व्यवस्था त्यांनी करून द्यावी. सर यांच्या वाहतुकीची व्यवस्था काय करण्यात आली? त्याची आता 7 वाजता माझी झूम मीटिंग आहे. सर्व आमचे डेप्टी कमिशनर, जॉईंट कमिशनर, असिस्टंट कमिशनर्स, GM बेस्ट तिथे आम्ही प्लॅनिंग करतो आहे. आणि BST बसेस डिप्लॉय करून BEST मार्फत यांची वाहतुकीची व्यवस्था होणार आहे. सर उद्या युरोपमधून काय येणार आहे? सर त्यांचं काय त्यांना काय करणार उद्या जो युरोपमधून फ्लाईट UK व्यतिरिक्त हां, युरोपमधून ते त्याच्या उद्या आम्ही काही करणार नाही, ते परवा सकाळपासून सुरू करणार आहोत. सर एक सवाल इसमें ऐसा है कि वी आर टॉकिंग अबाउट इंटरनेशनल फ्लाइट, लेकिन जो डोमेस्टिक पैसेंजर्स आएंगे आफ्टर 11 टुमारो, उनके लिए क्या सुविधा की जाएगी? एक दूसरा, डोमेस्टिक पैसेंजर्स जो मुंबई में आएंगे, क्योंकि नाइट कर्फ्यू कल से शुरू हो रहा है, जो 11 के बाद मुंबई में लैंड करेंगे, सपोज कलकत्ता से कर रहे हैं, कश्मीर से कर रहे हैं, जहाँ से कर रहे हैं, उनके लिए क्या सुविधा होगी? क्योंकि 11 से नाइट कर्फ्यू एक, और दूसरा मुंबई में 24/7 कॉल सेंटर्स चलते हैं, ऑफिसेस चलते हैं, तो उनकी गाड़ियाँ जो है उनके ऑपरेशंस के लिए क्या होगा? क्योंकि न्यूज़ चैनल की हाँ, गाड़ियाँ भी उसके लिए मैंने जैसे अभी निवेदन किया आपको कि कर्फ्यू और लॉकडाउन में फ़र्क है. आपका जो सवाल है वो प्रॉब्लमेटिक, अगर कर्फ्यू हम अगर लॉकडाउन करें तो कर्फ्यू में टैक्सीज, बसेस, कार सब चलती हैं, पर वहाँ पे 5 लोगों से ज़्यादा लोग कहीं जमा नहीं हो सकते. अगर कोई व्यक्ति है कॉल सेंटर से 2 लोग टैक्सी लेकर घर जा रहे हैं तो उस पर कर्फ्यू लागू नहीं है. अगर एयरपोर्ट पे पैसेंजर टैक्सी लेकर घर आ रहा है उस पर कर्फ्यू लागू नहीं है. कर्फ्यू लागू है कि असेंबली ऑफ मोर देन 5 पीपल इन वन प्लेस. आई थिंक आई हैव आंसर्ड योर क्वेश्चन. हां, सर गेल्या 4-5 दिवसांमध्ये जे UK मधनं वगैरे आले असेल त्यांचा पण डेटा आपल्याकडे असेल, त्यांच्याबाबत आपण काही कारवाई करणार आहोत की हे फक्त उद्या किंवा परवापासून ज्या फ्लाईट्स आज आणि रात्रीपासून जे येणार त्यांच्या बाबतीत काय निर्णय असेल? नाही गेल्या 4-5 दिवसांमध्ये याची अनाउन्समेंट ऑनरेबल प्राईम मिनिस्टर जो आहे आपले इंग्लंडचे, UKचे प्राईम मिनिस्टर बॉरिस जॉन्सन, त्यांनी कालच संध्याकाळी अनाउन्समेंट केली आहे. मग लगेच आम्ही हरकतमध्ये आलो. सर पुढचे 15 दिवस आपण सतर्कता बाळगणार आहोत. याबाबत आणखी दुसरी कुठली नियमावली आपण जारी करतो आहोत का महापालिका प्रशासनाची? जशी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपण जारी केलेली होती. नाईट कर्फ्यूच्या व्यतिरिक्त मास्क न घालणाऱ्यांची जे आपण कारवाई करतोय ती अधिक तीव्रतेने केली जाणार आहे. नाही, बाकी जसे सर्व SOPs आहेत, ज्यामध्ये आमच्या जे मास्क न घालणारे लोक त्यांच्या त्यांना फाईन करतो आम्ही. त्यानंतर 50पेक्षा जास्त लोक गोळा होऊ शकत नाही. जे काही ऑलरेडी आपल्याकडे SOPs आहेत ते ऑलरेडी इन एक्झिस्टन्स आहे, चालू राहणार ते. फक्त हे एक एक्स्ट्रा करतोय आपण स्टेप. सर हिंदी में जानना चाहेंगे, खासतौर पे जो UK की फ्लाइट्स को लेकर केंद्र सरकार की तरफ से ऐलान किया गया है, उसको लेकर BMC की तरफ से क्या तैयारियां हैं? जो फ्लाइट से लोग आ चुके हैं एट प्रेजेंट, 22 तारीख के रात 12 बजे के बाद तो बंद ही है, लेकिन उससे पहले भी BMC की क्या तैयारियां हैं ऐसे लोगों के लिए, टेस्टिंग और उनके आइसोलेशन? हमें आज दोपहर को 4 बजे के आसपास हमें मालूम चला कि केंद्र सरकार ने ऐसे आदेश निकाले हैं कि कल रात को 12 बजे से 2359 आवर्स जो इंग्लैंड, यूनाइटेड किंगडम से आने वाली फ़्लाइट्स हैं वो बंद हो जाएंगी, परंतु आज और कल फ़्लाइट्स आएंगी. वहाँ पे ये देश भर की बात है, परंतु जो बम्बई की बात है, बम्बई में 5 फ्लाइटें आने वाली हैं.
2 फ्लाइटें आज रात को आएंगी लंदन से, 2 फ्लाइटें कल सुबह आएंगी और 1 फ्लाइट कल रात को आएगी 11 बजे। सो ये 5 फ्लाइटों में करीब 1000 जो यात्री आएंगे, उनके लिए हमारे आदरणीय मुख्यमंत्री महोदय ने ऐसे आदेश दिए हैं कि इनको सब लोगों में किसी भी एक पैसेंजर के अंदर कोई ये वायरस ना हो। जो नया प्रकार का एक वायरस कोविड का पाया गया है इंग्लैंड में, गलती से वो वायरस उनके वो साथ लेके ना आए और गलती से वो फैला ना दें यहाँ पे। इसलिए इन सभी लोगों को विदाउट एक्सेप्शन सभी लोगों को इंस्टीट्यूशनल क्वारंटाइन किया जाएगा होटल में और उनको 7 दिन के लिए वहाँ रखा जाएगा। क्योंकि एक्सपर्ट्स डॉक्टर्स भी थे मीटिंग में अभी हमारे टास्क फोर्स के, उनका कहना ही है कि ये वायरस जल्दी 1-2 दिनों में सामने आ जाता है। तो ये डिसाइड हुआ 5वें से लेकर 7वें दिन के बीच में उनका टेस्ट करेंगे। अगर 5वें और 7वें दिन के बीच में वो अगर नेगेटिव आ जाते हैं तो मतलब वो सेफ लोग हैं, उनको हम डिस्चार्ज कर देंगे। और अगर कोई उतरते ही उसको सिम्टम है, तो खांसी है, गला खराब है, टेम्परेचर है, तो उसका भी एयरपोर्ट पे उस कैटेगरी का हम आरटीपीसीआर टेस्ट नहीं करेंगे, उसको इमीडिएटली हम सेवन हिल हॉस्पिटल भेजेंगे। वहीं पे टेस्ट होएगा उसका और वहीं पे उसका आगे ट्रीटमेंट होएगा। वहाँ पे हमने 100 बेड्स ऑलरेडी रिजर्व कर दिए हैं। ये तो हो गया जो इंग्लैंड से आने वाले, यूनाइटेड किंगडम से आने वाले 5 फ्लाइट्स के पैसेंजर्स हैं। और इनके लिए जो हमें 1000 पैसेंजर्स के लिए हमने ऑलरेडी 2000 होटल रूम्स की व्यवस्था कर ली है। होटल वाइज हमारे पास डेटा आ गया है और बीएसटी की बसेस उनको ट्रांसपोर्टेशन करेंगे इन लोगों का। इसके अलावा परसों सुबह से, क्योंकि कल रात को इंग्लैंड से ट्रैफिक बंद हो जाएगी, कोई ट्रैफिक नहीं आएगी, परसों सुबह से जो बाकी यूरोप की कंट्रीज़ हैं या मिडल ईस्ट कंट्रीज़ हैं, वहाँ जो पैसेंजर्स आएंगे उनको भी इस तरह से होटल क्वारंटाइन किया जाएगा 7 दिन के लिए। और उसमें अगर वो सिम्टोमेटिक पाए गए, उनको जीटी हॉस्पिटल, हमने डेडिकेटेड हॉस्पिटल बनाया है, सब लोग जीटी हॉस्पिटल जाएंगे, वहाँ उनका आगे का उपचार और ट्रीटमेंट इन्वेस्टिगेशन होएगा। और इसके अलावा दुनिया के जो बाकी देश हैं, साउथ ईस्ट एशिया है या यूएसए है, वहाँ से जो पैसेंजर्स आ रहे हैं उनका तो अभी जो प्रैक्टिस चल रही है उसके हिसाब से उनका उनका आरटीपीसीआर टेस्ट होता है। और उनको साथ अगर वो आरटीपीसीआर रिपोर्ट लेके नहीं आते, नॉट मोर देन 72 आवर्स ओल्ड, तो उनका आरटीपीसीआर टेस्ट होएगा, पर उनको हम होम क्वारंटाइन की स्टैंप लगा देंगे कि आप प्रिकॉशन के लिए कुछ दिन अपने घर पे रहिए और इधर उधर मत घूमिए, ताकि अगर गलती से भी वो वायरस अपने मुंबई शहर में या महाराष्ट्र में ना आ पाए। धन्यवाद। सर, ये नाइट कर्फ्यू को लेकर जो ऑर्डर आया है सरकार की तरफ से, उसको लेकर बीएमसी का क्या गाइडलाइन है, उनको लेकर किस तरीके से, अगर जो है जैसे कि खासतौर पर देखा गया है कि जब से वैक्सीन आने की खबरें आ गई हैं, लोग बहुत ज़्यादा लापरवाह हो गए हैं, क्राउड में बहुत ज़्यादा इकट्ठा हो रहे हैं, पब्स और बार्स में भी जो है जो रेड पड़ रही है बीएमसी की तरफ से, वहाँ पर भी लोगों में लापरवाही देखी जा रही है। क्या इसको लेकर ये निर्णय लिया गया है, और अगर ऐसे कोई पकड़ा जाता तो क्या उनके खिलाफ? हमने पिछले 3 सैटरडे संडेज कंटिन्यूसली बीएमसी के ऑफिशियल्स ने इंस्पेक्शन किया है। जो मेजर नाइट क्लब्स हैं, रेस्टोरेंट्स हैं बड़े बड़े या पब्स हैं, वहाँ पे पाया गया है कि जो अपनी मैक्सिमम जो सीलिंग है कि 50 लोगों से ऊपर एक जगह पे लोग जमा नहीं होंगे, उसका अनेक बार उसका उल्लंघन हो रहा है। इसलिए सरकार के मन में एक शंका है कि क्रिसमस के टाइम में और न्यू ईयर के टाइम में, विशेषतः न्यू ईयर के टाइम में, अगर ऐसे हज़ारों लाखों लोग रात को वायलेशन करके मिक्सअप होएंगे तो उससे कोविड की सिचुएशन खराब हो सकती है शहर की। इसलिए क्योंकि ये जो वर्ष है, साल है, कोई नॉर्मल साल नहीं है, ये सामान्य साल नहीं है, ये सामान्य न्यू ईयर नहीं है, इसलिए महाराष्ट्र सरकार ने ये फैसला लिया है कि बम्बई को और बाकी महाराष्ट्र को भी, जितनी महानगर पालिकाएँ हैं, बड़े शहर हैं, उनको कोविड से बचाने के लिए और गलती से कोविड फैल ना जाए, जो बड़े मुश्किल से कंट्रोल में आया है, उसको सामने रखते हुए 23 दिसंबर से 5 जनवरी तक रात को 11 से लेकर सुबह 6 बजे तक नाइट कर्फ्यू लगाया जाएगा, जिसके कारण ये जो एक पॉसिबिलिटी है वो ना हो पाए। सर, जैसे आपने कहा कि पॉसिबिलिटी ना हो पाए, क्योंकि ज़्यादातर पर देखा ये गया था कि होटल्स, रेस्टोरेंट, पब, यहाँ पे लोग ज़्यादा तौर पर भीड़ करते हैं,
तो लगता नहीं आपको कि इंस्टेड ऑफ नाइट कर्फ्यू अगर हम होटल या रेस्टोरेंट होटल का टाइमिंग अगर हम कम कर देते 8 बजे तक अगर बंद कर देते तो ये नाइट कर्फ्यू लगाने की बात नहीं है? उसमें ऐसा है कि आपको मालूम है कि नवंबर दिसंबर शादियों का सीज़न रहता है। ये कंप्लेंट ये भी आ रही है कि शादियों में 500-700 लोग भी आने लग गए हैं और एक दिन में शहर में सैकड़ों शादियां होती हैं। तो सिर्फ रेस्टोरेंट बंद करने से काम चलने वाला नहीं है अगर शादियों में 800 लोग घूम रहे हैं। तो उसके लिए हम अगर कोई शादी हो रही है 6 बजे 7 बजे 8 बजे 9 बजे 10 बजे 11 बजे तक शादी हो सकती है, हम उसको भी दिक्कत में नहीं ला रहे। नहीं तो हम रात को 9 बजे कर्फ्यू लगा देते। हमने रात को 11 बजे कर्फ्यू इसलिए लगाया है कि आज कुछ भी जो चल रहा है वो डिस्टर्ब ना हो। रात को 11 बजे से लेकर सुबह 6 बजे तक 7 घंटे जो शादियां डिले होके रात को 12-1 बजे चलती हैं, या रेस्टोरेंट्स हैं या क्लब्स हैं या पब्स हैं या नाइट क्लब्स हैं जहाँ पे गर्दी होती है, अगर एक नाइट क्लब में अगर 1000-2000 लोग आते हैं, अगर ऐसे 50 चल रहे हैं तो 1 लाख लोग आ जाएंगे। तो वो एक प्रिकॉशन के नाते ये स्टेप लिया जा रहा है, बिकॉज ये कोई नॉर्मल न्यू ईयर नहीं है, हम इसको नॉर्मल तरीके से सेलिब्रेट नहीं कर सकते। सर, एक शेवटचा प्रश्न लसीकरणाच्या बाबतीत, की आता ब्रिटनमध्ये सगळ्यात आधी लसीकरणाला खरं सुरुवात झाली होती आणि आता तिथेच हा नवीन जो प्रकार आहे कोरोनाचा तो दिसून येतोय। त्यामुळे आपलं जे लसीकरणाचं जे वेळापत्रक आहे त्याच्यावर काही परिणाम होईल का? म्हणजे आपली लस वेगळी आहे का? नाही, हे योगायोग आहे, याच्यात त्याचा काही संबंध नाही। आणि हे सुद्धा जे नवीन स्ट्रेन आलेला आहे अजून ते त्याच्यावर काही फायनल कोणी सर्टिफिकेट दिलेलं नाही। लोकांच्या मनात भीती आहे, त्याची टेस्टिंग चालू आहे, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, अजून फायनल आउटकम लोकांना माहीत नाही। परंतु आपण सर्वांची एक कर्तव्य आहे की जे आपण धडा शिकला आहे मार्च एप्रिलला 1 फरवरी ते 22 मार्च जो लगभग 2 लाख लोग मुंबई एयरपोर्ट पे उतरे फॉरेन कंट्रियों से, और उसी से ज़्यादा ये कोविड फैला गया महाराष्ट्र में, मुंबई में। तो वो कहानी रिपीट ना हो इसलिए ये सारे स्टेप्स लिए जा रहे हैं। सर, लसीकरणासंदर्भातली आपली जी आत्ताची जी तयारी आहे ती तशी सुरू राहील की या मधल्या नवीन प्रकारात लसीकरण तयारीचा याचा काही संबंध नाही, याचा काही संबंध नाही। हे सर्व जो आपण आज पाऊल उचलले आहे हे इट इज ओनली एक्सट्रीम प्रिकॉशन। हम एक खबरदारी ले रहे हैं, प्रिकॉशन ले रहे हैं कि कोई मतलब कि जो धोखा है वो टल जाए। सध्या आपण नवीन काही करत नाही, फक्त एअरपोर्टवर काही BMC कर्मचारी डिप्लॉय करून आपण लोकांना होम क्वारंटाईनला हॉटेल क्वारंटाईनला पाठवणार आहे। आणि जे काही नाईट कर्फ्यू आहे त्याची ऑर्डरसुद्धा पोलीस डिपार्टमेंट काढतात, इम्प्लिमेंटसुद्धा तेच करतात। एवढं काही आपल्याकडे प्रचंड बोजा आलेला नाही की फार मोठं काम आलेलं आहे, परंतु प्रिकॉशन घेणं अत्यंत गरजेचं आहे असं मला आणि सर्वांना वाटतो। सर, एक वापस क्लैरिफिकेशन चाहूँगा कि एज यू सेड कि नाइट कर्फ्यू और लॉकडाउन टोटल अलग है, इसमें टैक्सी रिक्शा पे रिस्ट्रिक्शन जो अभी है एग्जिस्टिंग वही रहेगा या आपने देखा है कि लॉकडाउन जून में खुल गया था, जून जुलाई अगस्त सितंबर अक्टूबर लगातार कर्फ्यू चल रहा था, और उस टाइम कर्फ्यू 9 बजे से था। अब तो मैं 11 बजे की बात कर रहा हूँ, 9 बजे से कर्फ्यू लग जाता था। पर मुझे कहीं कंप्लेंट नहीं आई कि 9 बजे के बाद में कोई टैक्सी नहीं चली या कोई प्राइवेट कार नहीं चली या कोई ट्रक नहीं चला, ऐसा कोई नहीं आया। तो वो भी हमने वो 9 से 6 को भी 11 से 6 कर दिया है। लेकिन कितने लोग एक टैक्सी में ट्रैवल कर सकते हैं? 5 और 3? जो भी उसकी सीटिंग कैपेसिटी, मैंने बोला नॉट मोर देन 5 पीपल आर अलाउड टू असेंबल। The assembly can be in taxi, it can be in room, it can be in ground, assembly can be anywhere. सर, या जो लोग ज़्यादातर टूरिस्ट जो प्लेसेस होते हैं, जैसे खासतौर पे जब न्यू ईयर का ये होता है तो ज़्यादातर बीचेस पर जाते हैं या जो community मैंने बार बार बोला आपको कि ये नॉर्मल न्यू ईयर नहीं है। सेलिब्रेट करने के लिए सभी जो हमारे मान्यवर नागरिक हैं उनको मेरी हाथ जोड़ के बेनती है कि इस पर अपने घरों में बैठ के न्यू ईयर सेलिब्रेट करें। तो पब्स और इसके ऊपर कोई रिस्ट्रिक्शन है, जैसे 11 बजे उन्हें बंद करना ही है, उससे पहले बंद करना पड़ेगा? नहीं, आप वो 11 बजे बंद करके लोग सेलिब्रेट कर 11 बजे घर आ सकते हैं। हमने कहीं नहीं बोला कि शाम को 6 बजे बंद कर देंगे सब कुछ, 11 बजे तक सब खुला है। सर, वायलेशन करने पर BMC की तरफ से कार्रवाई की जाएगी तो पुलिस एक्शन लेगी? हाँ जी, वायलेशन अगर किया दोनों की ड्यूटी है हमारी।